गेल्या सोमवारी आपण बिंदूल आणि चंचुलाची कथा ऐकली, ज्या कथेमध्ये ती नित्यानं शंकराची आराधना करू लागली. त्यामुळे तिला शिवजींचं दर्शन झालं. आज आपण बिंदूल आणि चंचुलास निजधाम कसं प्राप्त झालं ते जाणून घेऊयात. चंचुला ही आता अंतःकरणापासून पार्वतीची सेवा करत होती. एके दिवशी चंचुला पार्वतीला म्हणाली, देवी, तुला माझा साष्टांग नमस्कार. तू खरोखरच ब्रह्मस्वरूप आहेस. या विश्वाचं आदिकरण तूच आहेस. तू शांत आहेस आणि अनंतही आहेस. तुझ्या सत्तेने 3 गुण कार्य करतात. तूच आदिमाया आहेस. तू जगदंबा आहेस. तू दुष्टांचा नाश करणारी आणि सज्जनांना तारणारी आहेस. पार्वतीने चंचुलाची स्तुती ऐकली. ती चंचुलास म्हणाली, तू शुद्ध मनाने माझी भक्ती करतेस. तुला काय वर पाहिजे ते मला आता सांग. चंचुला म्हणाली, माझे पती बिंदूल हे ब्राह्मण असून देखील व्यभिचारी होते. ते माझ्या आधी मृत्यूच्या स्वाधीन झाले. त्यांना कोणती गती मिळाली असेल? ते आता कोणत्या अवस्थेत असतील हे कृपा करून मला सांगा. त्यांचा उद्धार कसा होईल त्यांची माझी भेट होण्याची इच्छा आहे. आपण कृपया मला मार्गदर्शन करावं. पार्वतीने क्षणभर चिंतन करून सांगितलं, तुझा पती बिंदूल हा महापातकी होता. त्याला विविध प्रकारच्या नरक यातना भोगाव्या लागल्या. आता तो विंध्य पर्वतावरती पिशाच्य रूपानं फिरत आहे. विविध प्रकारच्या दुःखात आहे. हे ऐकून चंचुलाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आपले पती पापाचं फळ भोगत आहेत हे तिने जाणलं, परंतु यातून कोणता मार्ग कसा काढायचा याबद्दल ती चिंतन करू लागली. चंचुला पार्वतीला म्हणाली, माझ्या पतीची आणि माझी भेट कशी होईल आणि त्यांचं पाप कशाने नाहीसं होईल? पार्वती माता म्हणाली, चंचुला, तू काही काळजी करू नकोस. शिवपुराणाचा महिमा अगाध आहे. मी गंधर्वराज तुंबरूला तुझ्या पतीसमोर शिवमहिमा सांगण्याची व्यवस्था करते. त्याप्रमाणे गंधर्वराज तुंबरूला विंध्य पर्वतावरती पाठवण्यात आले. त्यांनी एक भव्य सभामंडप बांधून तिथे पिशाच्य रूप बिंदुलाला बोलावलं आणि शिवपुराणाची कथा हातात वीणा घेऊन ऐकवली. त्या अमृतमयी शिवपुराणाचं वर्णन ऐकून सर्वांना अतिशय आनंद झाला. त्यामुळे पिशाच्य रूप बनलेल्या बिंदुल ब्राह्मणाचेही सर्व पातक नाहीसे होऊन गेले. त्यामुळे पिशाच्य योनीतून त्याची मुक्तता झाली. चंचुलाला अतिशय आनंद झाला. पुन्हा बिंदूल आणि चंचुलाचे मिलन झाले. दोघांनी सर्व शिवभक्तांना नमस्कार केला. तुंबरूंना साष्टांग नमस्कार घातला. हर हर महादेवाचा जय जयकार केला. अशा प्रकारे पिशाच्य योनीत फिरणारे बिंदूल शिवकथेने सर्व पापातून मुक्त झाले. बिंदूल आणि चंचुला सर्व बंधनातून मुक्त होऊन निजधामास गेले. हा तर सर्व शिवपुराणाचा महिमा होय.